नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांना हप्त्याचं वितरण करण्याची प्रतीक्षा. आता महिला लाभार्थ्यांना एक दिलासापूर्ण महत्त्वपूर्ण अपडेट मिळालेला आहे. म्हणजेच की सप्टेंबर व 9 तारीख झाली तरीसुद्धा अद्यापही लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आलेला नव्हता. याचमुळे हप्ता कधी वितरित केला जाणार याला आणखीन किती वाट पाहावी लागणार आहे, एक प्रश्न महिला लाभार्थ्यांच्या मनांमध्ये निर्माण झालेला आहे. अखेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणसाठी अखेर सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता यांच्यासाठी आवश्यक असलेली बाब ती म्हणजेच की निधीचं वितरण आता 9 सप्टेंबर 2025 रोजी सामाजिक न्याय विशेष विभागाच्या सहाय्यकाच्या माध्यमातून या योजनेसाठी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचं वितरण जे आहे ते करण्यात मंजुरी मिळाली आहे. म्हणजेच की 384 कोटी रुपयाचा निधी आहे तो एक GRच्या माध्यमातून या विभागाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. तर आदिवासी विभागाचा निधी देखील या योजनेसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या थकीत असलेलं मानधन हे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यांमध्ये हे क्रेडिट केले जाणार आहे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित केला जाईल अशा प्रकारची अपडेट दिलेली होती, परंतु अद्याप कुठलीही तारीख त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली नव्हती. निधीची उपलब्धता अद्यापही झालेली नव्हती. आता निधीची उपलब्ध व्हायला सुरुवात झालेली आहे. लवकरात लवकर म्हणजेच की महिलांच्या खात्यांमध्ये हे जमा होणार आहे. एक तारीख दिली जाईल आणि त्या तारखेला या पात्र असलेल्या महिलांच्या लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे 14वा हप्ता तो वितरित केला जाणार आहे. म्हणजेच की आपण जर पाहिलं तर 26 लाखापेक्षा जास्त लाभार्थी हे पडताळणी प्रक्रियेमध्ये घालण्यात आलेले आहे. म्हणजेच की स्क्रुटनी सुरू असलेली आहे. यांच्यामध्ये लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण होईल. जे लाभार्थी पडताळणीमध्ये पात्र होतील अशा लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्त्याचं वितरण हे करण्यात येणार आहे. जे अपात्र होतील त्यांना हप्ते बंद करण्यात या ठिकाणी येणार आहे. धन्यवाद.